बीडमधनं एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड जिल्हा विशेष मकोका कोर्टानं घुलेला कोठडी सुनावली। सुदर्शन घुलेला एसआयटी कोठडी देण्यात आली आहे 31 जानेवारीपर्यंत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले। डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाल्यामुळे बीडच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला आणि सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतनं पुन्हा एसआयटी कोठडीमध्ये असणार आहे। 31 जानेवारीपर्यंत त्याला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। आज अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं। सुरेश, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला आज मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। हजर केल्यानंतर युक्तिवाद करण्यात आला आणि एसआयटी जी तपास यंत्रणा आहे त्याचबरोबर सीआयडी आहे यांच्याकडे यांना काही आणखी तपास करायचा आहे। त्याचबरोबर डिजिटल एव्हिडन्स जे मिळालेले आहेत त्या अनुषंगाने देखील खात्री करायची आहे। त्याची चौकशी करण्याच्या अनुषंगाने आज मान्य न्यायालयासमोर कोठडी मागण्यात आली आणि कोठडी मागितल्यानंतर पीसीआर आता मिळालेला आहे। 31 तारखेपर्यंत आता सुदर्शन घुलेची रवानगी ही सीआयडी कोठडीमध्ये असणार आहे। त्यामुळे एकंदरीत या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामध्ये आणखी नवीन काय माहिती सुदर्शन घुलेकडून मिळते हे देखील तपासण्याचा जो प्रयत्न आहे तो सीआयडी आणि एसआयटी या तपासी यंत्रणा करतायत। त्यामुळे आता सुदर्शन घुले हा या प्रकरणामध्ये हत्येचा कट रचणं त्याचबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळावरती देखील तो होता आणि मारहाण करत असतानाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील डिजिटल एव्हिडन्स हा सीआयडी आणि एसआयटीच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे या एकूणच सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने ही जी कोठडी देण्यात आली ही कोठडी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। 4 दिवसाच्या कोठडीनंतर आता ज्यावेळेस सुदर्शन घुले याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल त्यावेळेस काय तपास केला होता हे देखील समोर येईल। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी।